कोटीच्या गाडीत फिरायचं आणि 17.5 रुपयाची साडीमध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र तोडून टाकावं लागेल, तोडावं लागेल. लाख बलिदान घ्यावं लागलं तरी चालेल. आमचं तर सगळं सुखात होतं. राजकुमारजी आम्ही सुखातच होतोय. फक्त निरोप काय होता, तटस्थ राहा, ना इधर ना उधर. पण सुखातली आम्ही दुखात नाही, कष्टात टाकण्याचं काम केलं, इमानदारीकडे जाण्याचं काम केलं. आणि आम्हाला सांगायचं आहे, 17 रुपयाची साडी निवडणुकीच वाळीच वाटलेली मतपरिवर्तन नाही करू शकत. इथे छत्रपतीनं या महाराष्ट्राचा इतिहास आहे. अनेक आव्हानं तोडफोड करून आम्ही पाहतोय छत्रपतीनं पलटून लावलेले आहे. ज्या गाडगेबाबाच्या घरी जो जिल्हा गाडगेबाबाचा आहे, त्या गाडगेबाबाच्या घरात अन्नाचा दाणा नव्हता, तर या अमरावतीतल्या गाडगेबाबानं महाराष्ट्राला सेवा धर्म शिकवलेला आहे. पंजाबराव देशमुखांनी अख्खा हिंदुस्थान आम्ही पाहतोय. याच अमरावतीतून पंजाबराव देशमुखांनी अख्ख्या हिंदुस्थानाचे हृदय जिंकलेले आहे. लक्षात घ्या. या अर्थानं स्वप्नपूर्ती करण्याचं काम तुमच्या आमच्या कार्यकर्त्याच्या हातून आपण केलं पाहिजे. इथे पैसा फार महत्वाचा नाही. पैशावाला उमेदवार तर एवढा मोठा आहे, तर तुमची खरेदी लिलाव करायच्या तयारीत आहे. अख्ख्या अमरावती जिल्ह्याचा लिलाव, आमचाच नाही हो, सगळेचा लिलाव करण्याची तानाशा आहे. एवढी गुर्मी आहे, एवढा पैसा आहे. तुमच्या आमच्यापासून हिसकावून पैसा जमा केला. कोणते वखर दाबले, कोणती पेरणी केली, कोणतं वावर निंदलं, कोणत्या आम्ही पाहतो एखादा आपण सांगतोय कटला चालूला, मेहनतीचं कुठलंही फळ नाही. बेमानीनं कमवलेल्या संपत्तीतून सत्ताकारण करण्याची व्यवस्था आहे, बेमानीच्या पैशात. आणि मग तो धो तुमच्यावर उडवायचा. आणि तो धो उडवून आम्ही पाहतोय अख्खा जिल्हाच मी हर्रास करू शकतोय. तुम्ही फक्त बोली भाव म्हणा, बोली लावाले उमेदवार तयार आहे. आणि आम्ही तुम्हाला सांगतोय, तुमच्याकडे 1000 कोटी असेल तर आम्ही सांगतोय आमच्याकडे असणारा कार्यकर्ता त्या 1000 कोटीला सुद्धा लात मारून